लोकशाहीला भाऊसाहेबांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं. नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण पुणे स्टेशन भागातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहोत. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने महाड येथे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जी विटंबना झालेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो फोटो असलेली जी फ्लॅक्स त्यांनी फाडलेला आहे, जो बॅनर फाडलेला आहे, त्याचा निषेध करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी आणि भीम अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण बघतो जी महाराष्ट्रामध्ये जी मोठी जी घटना घडलेली आहे, अशा गोष्टी करत असताना महापुरुषांचा कुठेतरी अपमान होतो, ते हे कुठेतरी टाळणं गरजेचं आहे. त्या बाबतीत आपल्याला काय वाटतं? तुम्ही जो निषेध करता, तर निषेध करताना महापुरुषांचा फोटो घ्यायचं का नाही घ्यायचं ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जर का कोण तुमचे ज्ञानी व्यक्ती असन, वकील असन, पोलीस मित्र असन, त्यांच्याकडून तुम्ही विचारून घ्यावं की बाबा आम्ही असं आंदोलन करणार आहोत, जो बॅनर आम्ही जो वापरणार आहोत की त्याच्यावरती महापुरुषांचा फोटो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, तो आम्ही फोटो यूज करायचा का नाही करायचा हे तुम्ही विचारून घ्या. आणि आंदोलन घेतल्यानंतर मग त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो, तो जातो कोर्टामध्ये. तिथं कोण तर बघणार नाही. पण जिथं जी घटना झालेली असती, जिथं त्या घटनास्थळी आंदोलन घेतलं असतं आणि तिथं जर फोटो व्हिडिओ तोच प्रकाशित होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, महापुरुषांचा फोटो, त्यांनी फोटो बनवून बॅनर बनवून निषेध केला आणि तिकडं महापुरुषांचा अपमान झालेला आहे. म्हणून यापुढं कोणतेही संघटना असून द्या, पार्टी असून द्या, यापुढं तुम्ही विचार करा. भाऊ, आज या ठिकाणी जे आपण निषेध व्यक्त केलेला आहे, तर त्या बाबतीमध्ये आज आपण काय सांगाल? आज महाड या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीच्या नावाने बाबासाहेबांचा जो फोटो त्यांनी फाडलेला आहे, तो अत्यंत निंदनीय आहे. या निमित्ताने प्रथम आम्ही संपूर्ण भीम अनुयायाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. कारण की हे जाणून बुजून नसन, हे स्टंटबाजी आहे. आणि ही स्टंटबाजी या पाठीमागं कोणती ताकद आहे जितेंद्र आव्हाडांच्या पाठीमागं, हे भीम अनुयायांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आमची एकच मागणी आहे की जितेंद्र आव्हाड यांनी जे स्टंटबाजी केलेली आहे त्याची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यामध्ये जर ते दोषी ठरले तर त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावरती देशद्रोही म्हणून त्यांच्यावरती गुन्हा लादावा व त्यांची रवानगी ही पोलीस कोठडीत करावी, ही अशी आमची मागणी असणार आहे. तर आज आपण एखादा कागद बघतो, कागदावर जर सही करायची असेल तरी आपण ती वाचून सही करतो व्यवस्थित. पण जी इतकी मोठी जी घटना घडलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या फोटोवर आहे ती प्रतिमा त्यांनी फोटो फाडलेला आहे, तर त्यांनी ते सर्व विचारपूर्वक करणं गरजेचं होतं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या फ्लेक्सवर किंवा त्या हँडवेलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे हे त्यांना जाणीव होतं, तरी देखील त्यांनी असं म्हणलं की नजर चुकीने हे ते घटना घडलेली आहे. पण मला असं वाटत नाही आहे, कारण की ते आज ज्या पदावर आहे प्रत्येक गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये असणार आणि ते बघितल्या असणार आणि त्यांना माहिती आहे, त्यांना त्याची जाणीव होती, तरी देखील त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जो होता ते फाडलेला आहे. आज सर्व आंबेडकरांचे प्रेमी आहेत आणि त्यांनी जर असं म्हणलं की मी त्यांना बाप मानतो, या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना रचलेली आहे त्या घटनानुसारच ते असं म्हणणं आहे की ज्या अर्थी तुम्ही चुकी करता, एखादी मुलांनी बापाचा मर्डर केला तर त्याला 100% शिक्षा होती आणि त्या संविधानानुसार तुमच्यावर पण कारवाई होणे गरजेचं आहे. आणि यापुढं असं काही चुकी कुणी करू नये, कारण की आता भारत देशामध्ये जर कुणाला कुठेही प्रसिद्धी पाहिजे असेल, प्रसिद्धी व्हायचं असेल, ते महापुरुषांचा वापर करतात, संविधानाचा वापर करतात, चुकीचा वापर करून प्रसिद्धी मिळवतात. आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे, नाहीतर प्रत्येक व्यक्ती आज चुकी करणार आणि परत माफी मागणार, हे आम्हाला कदापि आम्हाला पटत नाही आहे आणि आम्ही असं होऊ देणार नाही. मनुस्मृती दहन करत असताना की तो जो फोटो फाडला आणि तो फोटो जो फेकलेला आहे तो तेवढ्या ताकदीने पण फोटो फेकलेला, म्हणजे त्यांचा उद्देश नेमका काय आपल्याला कळालं नाही. जो फोटो जितेंद्र आव्हाडांनी महाडमध्ये फाडला, त्या 14 तळ्याचं पाणी मिळवण्यासाठी बाबासाहेबांचा जो संघर्ष केला, जे पाणी मिळवून दिलं, अशा ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करायचं म्हणून तुम्हाला तो विरोध करायचा म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. तोच फोटो, त्या फोटोच्या ऐवजी जर शरद पवार साहेबांचा, त्यांना तुम्ही पांडुरंगाची उपमा देता,
तो फोटो असं मी फाडला असता का, हा मला प्रश्न आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळं, संविधानामुळं दिलेल्या अधिकारामुळं तुम्ही त्या ठिकाणी आमदार आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जर बाबासाहेबांचा आव्हान करत असाल तर या ठिकाणी आम्ही तर आज एक पक्षाचे पदाधिकारी किंवा एक आंबेडकरवादी आहे. अखंड भारत आंबेडकरवादी आहे. तुमची चड्डी फाडल्याशिवाय राहणार नाही, मी एवढं बोलतो आणि थांबतो. ह्यानंतर असं कोणी जर कृत्य केलं जशा तसं उत्तर आम्ही या ठिकाणी आंबेडकरवादी व फुलेशाह आंबेडकरवादी छत्रपती शिवाजी महाराज जे विचाराचे आम्ही आज जे लोक आहोत आम्ही सहन करणार नाही, आम्ही एवढं बोलतो आणि थांबतो. यानंतर तुम्ही लक्षात ठेवायचं आणि कार्यक्रम घ्यायचा. सर, आज या ठिकाणी जी घटना घडलेली आहे खात्यामार्फत चौकशी होणं गरजेचं आहे. आव्हाडजी साहेब आहे ते मंत्री आहेत, सुज्ञ विचाराचे आहेत. त्यांनी खूप विचार करणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी लहान बालकासारखे बावळटपणासारखं हे काही केलेलं जे आहे निंदनीय आहे. त्यांना बावळट म्हणू किंवा लहान म्हणावं बालक हे मला काही समजत नाही. परंतु तुम्ही बाबासाहेबाचा जर यापुढे असा जर काही अवमान कराल तर आम्ही जे की आंबेडकरवादी विचाराचे जे आम्ही भीमसैनिक आहोत हे कदापि हे खपवून घेणार नाहीत. शिवाजी महाराजांनी जशा तसे जी उत्तरं दिलेले होते त्याच पद्धतीने आम्ही बाबासाहेबाच्या विचाराने आम्ही जशा तसं ठोस उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. असे कोणतेही कार्यक्रम करताना आधी 100 मागं पुढं विचार करावा आणि कार्यक्रम घ्यावा. असं जर पुढं घडलं, चूक घडली तर आम्ही भीमसैनिक आपल्या घरामध्ये घुसून आपणाला त्याचा विचारपूस करू आणि त्याचा परामर्श घेऊ, एवढे आम्ही तुम्हाला आव्हान करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने आणि भीम अनुयायांच्या वतीने या ठिकाणी माड या ठिकाणी ज्या घटना घडलेली त्या घटनेचा निषेध केलेला आहे आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ते या घटनेची चौकशी व्हावी अशी निवेदन देणार आहेत. कॅमेरामॅन यशवंत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.